ओके. तर हा बघा, हा प्रॉब्लेम आहे. ऑन 1 एप्रिल 2021, कधी 1 एप्रिल 2021ला यांनी एक 22 लाखाची बिल्डिंग बांधायचं ठरवलेलं आहे. कितीची? 22 लाखाची बिल्डिंग बांधणार आहेत. ओके. द लँड अंडर द बिल्डिंग ॲज रिगार्डेड ॲज द सेपरेट असेट, नॉट पार्ट ऑफ द क्वालिफाईंग असेट. जमीन काय क्वालिफाईंग असेट नाही असं म्हणतात. द बिल्डिंग वॉज कम्प्लिटेड मार्च 22ला कंप्लीट झाली आहे. कधी झाली आहे? मार्च 22ला. ही तारीख महत्त्वाची आहे. काय काय खर्च आला बघा. एवढं पेमेंट झालं. 1 एप्रिलला 200 रुपये, 30 जूनला 600, 31 डिसेंबरला 1200. ओके. आणि अशी त्यांची खर्च झालेली आहेत. आता यांनी काय केलं आहे ते बघा. 10% 4 इयरसाठी त्यांनी कर्ज घेतलं आहे. कितीचं? 7 लाखाचं. आउटस्टँडिंग 31 मार्च 2022 7 लाख. त्याचबरोबरचं व्याज त्यांनी काढून स्वतःच दिलं आहे. किती? 65,00,000. आणि इंटरेस्ट इन्कम म्हणजे कसं असतं, जेव्हा तुम्ही स्पेसिफिक लोन घेता ना, म्हणजे एखाद्या बाबा प्रोजेक्टसाठी आपण घेतलं 10 लाखाचं, 5 वर्षात आपल्याला 10 लाख खर्च करायचे. यंदा 1 लाख जर खर्च केले तर आपण 9 लाख रुपये कुठेतरी बँकेत ठेवतो, अशाच बारीक सारीक, आणि आपल्याला त्यावर व्याज भेटतं. त्यामुळे ते इंटरेस्ट इन्कम होतं. म्हणजे विषय समजला. मला 5 वर्षासाठी लागणार 10 लाख म्हणून मी आत्ता घेतले, पण मला आता तर 1 लाखाचीच गरज आहे. मग 9 लाख रुपये आपण काय करायचं? दुसऱ्याकडे ठेवायचे. मग त्यातनं आपल्याला व्याज भेटणार. ते काय होतं? इन्कम. ती इन्कम किती झालं आहे? 20,000. आणि 65,000 खर्च झालं आहे. आणि हे स्पेसिफिक लोन आहे. कुठचं लोन आहे? कुठचं लोन आहे? स्पेसिफिक लोन आहे. ओके. चला पुढे जाऊया आपण. ओके बघा, इथे लिहिले देज बोराईंग वाईल दे वेअर हेल्ड इन एंटिसिपेशन ऑफ पेमेंट. हे पेमेंटसाठी आपण वापरणार आहोत, म्हणून याला स्पेसिफिक लोन म्हटलेलं आहे. म्हणजे स्पेसिफिक लोनवर 65,000 आपण व्याज दिलेलं आहे. सगळं कॅपिटलाइज होणार, मात्र 20,000 होणार नाही. म्हणजे 65,000 वजा 20,000 करून सगळी कॅपिटलाइज करायचे. पुढे बघा, 12.5% 10 इयर नोट विथ सिम्पल इंटरेस्ट पेबल ॲन्युअली, डेप्ट आउटस्टँडिंग 1 लाख, रिमेन अनचेंज ड्युरिंग द इयर. हे एक लोन आहे. कितीचं? 10 लाखाचं. आणि दुसरं आहे 15 लाखाचं एक लोन आहे. आणि आता प्रॉब्लेम आपण आता सुरुवात करतो आहे. बघा काय काय होतं ते बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रॉब्लेममध्ये थोडी टायपिंग मिस्टेक आहे. हे 7 लाखाचं त्यांनी कर्ज काढलं आहे. कितीचं कर्ज काढलं आहे? 7 लाखाचं. ते स्पेसिफिक लोन आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी 2 लोन काढली, एक 10 लाखाचं आणि एक कितीचं काढलं आहे? 15 लाखाचं लोन काढलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट काढावा लागेल. बरोबर. आपण काय करणार? तो कसा काढतो? हे बघा, कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट 10 लाखावर 12.5%, 15 लाखावर 10%. उत्तर आलं 11%. किती उत्तर आलं? 11%. हा कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट समजला ना. म्हणजे 10 लाखावर 10 लाखाचं काढायचं अधिक 12 लाखाचं काढायचं. बरोबर. उत्तरला किती? 11%. हा 11% काय आहे? कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट. कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट कसं काढतात? दोघांच्याही व्याजाची बेरीज करायची. ओके, समजलं. आणि भागिले ती अमाऊंट करायची की हे येतं. तुम्ही करून बघा, तुम्हाला हे समजेल. नाहीतर मागचे प्रॉब्लेम बघा. दुसरा विषय काय आहे? जे आता हे जे पेमेंट त्यांनी केलं, 15 लाखाचं जे काय लोन घेतलं होतं ना, त्याने जे एक्सपेंडिचर केलं ते पहिल्यांदा 200 रुपये खर्च केला, नंतर 600 केला. यांच्याकडे 700 रुपये होते, बरोबर की नाही? 700 कोटीचं काहीतरी कर्ज होतं, त्यातील हे 200 गेले. म्हणजे इथं एकही रुपया आपण 2 बोराईंग आहेत बघा, जनरल बोराईंग आणि स्पेसिफिक बोराईंग. आता स्पेसिफिक बोराईंगमध्ये 700 रुपये ऑलरेडी आहेत. याचा अर्थ हे जे 200 रुपये आहेत ते 700 रुपयातनं गेलं, त्यामुळे इथं 0 आला. 600तले 500 गेले, त्यामुळे इथं किती आला? 100 आले. आता स्पेसिफिक बोराईंग संपलं आहे, त्यामुळे इथं 300 येणार नाहीत, इथं येणार 1200, इथं 200 येणार. ओके, आलं. आता जाऊया आपण पुढे. इथं 1200 लिहा, वहीमध्ये सोडवला तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आता बघा, याचा आपण वेट काढणार आहोत. हे जे 100 रुपये आहेत ना, ते 30 जूनला घेतलेत. कधी घेतलेत? 30 जूनला. म्हणून 100 गुणले
जूनपासून मार्चपर्यंत वापरले, 9 महिने वापरले, 912. उत्तर किती आलं? 75. हे 75 समजले. 375चा काही संबंध नाही हा. ओके, इथे 1200 रुपये आहेत. इथं जे 300 आहेत ते 1200 आहेत. पुढचे हे जे 1200 आहेत हा, हे किती आहेत? हे 75 बरोबर आहेत तुमचं, काहीही प्रॉब्लेम नाही. बघा पहिल्यापासून दाखवतोय. बाळू तुमच्याकडे 700 रुपये स्पेसिफिक लोनचे आहेत. यस बोला. हां सर आहेत 700 रुपये स्पेसिफिक लोनचे. ओके, 700 मधले हे 200 तुम्ही वापरलात, याचा अर्थ जनरल बोराईंगमध्ये एकही रुपया व्याजाचा नाही, इथं शून्य राहिला. समजलं? होय बोला. आता 700 मधले 200 वापरल्यावर तुमच्याकडे राहिले किती? 500 राहिले, बरोबर की चूक? मग 500 मधले तुम्ही 600 मधले 500 ते वापरले, मग हे 100 रुपये. ओके, आणि 100 रुपये किती महिने वापरले? जूनपासून मार्चपर्यंत. म्हणले 100 गुणले 912 बरोबर 75. हे समजले 75 तुम्हाला? होय, हे 75 तुम्हाला समजलेले आहेत. आता हे 1200 आहेत ना, तुमच्याकडे स्पेसिफिक लोनमध्ये काहीच नाहीत, त्यामुळे हे तुम्ही 1200 वापरणार आहात. किती वापरणार आहात? 1200. म्हणजे इथं 1200 रुपये आले. 1200 किती महिने वापरणार आहात? 1200 महिने तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च, कारण इथं 31 डिसेंबर आहे ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे 312. मग 1200 गुणले 312 करा, उत्तर किती येतं? 300. किती येतं? 300 आले. 300. ओके सर, 300 आले. आणि हे 31 मार्चला 200 वापरलेत ना, मग त्यावर व्याजाचा एकही रुपया नाही, कारण ते आपण महिनाभर वापरलेच नाही आहेत. म्हणून ते किती? 0. म्हणून 75 अधिक 300, उत्तर किती आलं? 375. समजला विषय? पुन्हा एकदा सांगतो. 2 प्रकारची लोन असतात. पुढची जनरल लोन आणि स्पेसिफिक लोन. स्पेसिफिक लोन 700 रुपयाचं आहे आणि जनरल लोन किती आहे? हे 15 लाख आणि 10 लाख 25 लाखाचं आहे, बरोबर? सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठचं लोन वापरायचं? स्पेसिफिक लोन. ओके, तू बाळानो विषय कसा आहे? स्पेसिफिक लोन 700 रुपयाचं आहे. पहिल्यांदा जो 1 एप्रिलला खर्च झाला, तो 200 रुपये खर्च कुठून करायचा आहे? स्पेसिफिक लोनमधनं. मग तुमच्याकडे 500 रुपये अजून राहिले. पुढे तुम्हाला 30 जूनला 600 रुपये खर्च झाला, याचा अर्थ 500 रुपये तुम्ही कुठून वापरणार आहात? स्पेसिफिकमधनं. वापरले? यस सर वापरले. सर 100 रुपये हवे होते, ते 100 कुठून वापरले आहेत? जनरलमधनं. एवढं समजलं? आणि ते 100 किती महिने वापरताय? 9 महिने, म्हणून 75 उत्तर आलं. ओके, पुढचे सर 1200. सर स्पेसिफिक लोनमध्ये काहीच नाहीत, त्यामुळे हे 1200 वापरले, 300 नाही वापरले. किती वापरले? अमाऊंट अलॉकेड जनरल बोराईंगमध्ये 1200. आणि 1200 गुणले किती बाळानू? डिसेंबरमध्ये ना 312. उत्तर आलं 300. आणि पुढचे हे 200 रुपये सर शेवटच्या दिवशी वापरले, कर्ज काढायची काय गरज नाही पडली, म्हणजे व्याजाचा काय विषय नाही, 0. उत्तर आले 75 आणि हे किती? 300. बरोबर? 75 आणि 300 किती होतात? 375. बरोबर ना? किती आलं? 375. मग 375 वापरले. सर व्याजाचा दर कुठचा काढायचा? कॅपिटलाइज. कुठचा काढायचा? कॅपिटलाइज. ते कसं काढतात? 10 लाखावर 12.5% काढायचे. ओके, 15 लाखावर 10% काढायचे. काढले, या दोघांची बेरीज करायची आणि भागिले 25 लाख करा. उत्तर किती येणार? 11%. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. आणि हे ते 3,75,000 आहेत बघा, त्यावर 11% काढा, आले 41,650. होय की नाही? आणि प्रॉब्लेममध्येच तुम्हाला दिले सुरुवातीलाच की 65,000 आहे बघा, 65,000 हे तुमचं काय आहे? पहिला जो लोनचा स्पेसिफिक लोनचा खर्च किती? 65,000. जनरलचा किती? 41. बेरीज किती आली? 1,06,250. बरोबर? त्यातनं मायनस किती करायचे? 20,000 इंटरेस्टचं इन्कम. मग शिल्लक किती राहिले? 86,250. ओके, आणि 86,250 तुमचं काय होणार? कॅपिटलाइज होणार आहे. समजलं? अशा प्रकारे बोरोईंग कॉस्ट हे युनिट संपलं. एक छोटासा प्रॉब्लेम आणखी घेणार आहे मी, मग असे 4 प्रॉब्लेममध्ये आपलं हे संपलेलं आहे. थँक्यू.